वेलकम टू अपस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण ट्रेनची जी मीटिंग पॉईंट असणार आहे त्याच्यावर हा क्वेश्चन विचारला जातो. त्याची एक ट्रिक बघणार आहोत. हा क्वेश्चन सिंधुदुर्ग पोलीसला विचारलेला आहे. मुंबई ते अमरावती हे 750 किलोमीटर अंतर एकाच वेळी सकाळी 6 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे तासी 55 किलोमीटर व 70 किलोमीटर असल्यास ह्या दोन्ही गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील. आपल्याला भेटण्याची वेळ काढायची. तर बघा, लक्षात ठेवा, अंतर दिले तुम्हाला मुंबई ते अमरावती किती अंतर आहे. हे 750 किलोमीटर अंतर आहे. हे मुंबई आहे आणि हे अमरावती आहे. आता दोन्हीच्या दोन्ही गाड्या जे निघालेल्या आहेत ते सकाळी 6 वाजता निघाल्यात. अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला टायमिंग सेम करावा लागतो निघण्याचा, पण इथं ऑलरेडी टायमिंग सेम आहे. सकाळी 6 वाजता निघाल्या दोन्हीच्या दोन्ही गाड्या. आता मुंबईहून अमरावतीला जाणाऱ्या गाडीचा वेग आहे 55 किलोमीटर प्रति तास आणि अमरावतीहून मुंबईला येणाऱ्या गाडीचा वेग आहे 70 किलोमीटर प्रति तास. हे गाड्या विरुद्ध दिशेने येत आहेत. लक्षात ठेवा, ज्यावेळेस विरुद्ध दिशा असते त्यावेळेस काय करायची, वेगांची म्हणजे स्पीड जी असणार आहे त्यांची तुम्हाला बेरीज करावी लागते. आणि जर तुमची दिशा ही सेम दिलेली असेल, दिशा जर सेम म्हणजे सारखी असेल, तर दिशा सारखी असेल तर तुम्हाला काय करायची, त्यांची वेगांची वजाबाकी करायची आहे. वेगाची वजाबाकी एवढं लक्षात ठेवायचं आहे. स्पीडची वजाबाकी करायची कधी, जर सेम डायरेक्शन असेल आणि डायरेक्शन जर अपोजिट असेल तर त्यांची काय करायची, बेरीज करायची. मग आता इथे विरुद्ध दिशा आहेत, आपल्याला बेरीज करावं लागेल. मग आपल्याला वेळ काढायची आहे. तर वेळ कशी काढणार आपण, वेळ इज इक्वल्स टू काय असतं, अंतर डिवायडेड बाय वेग. मग अंतर किती आहे 750 किलोमीटर. आता वेग अपोजिट दिशा म्हणल्यावर बेरीज करावं लागेल. एक आहे 55 आणि दुसरा आहे 70. टोटल वेग झाला. मग याला सॉल्व्ह करा. 750 डिवायडेड बाय 55 प्लस 70 किती होतात, तर 7 आणि 5 12, 125. ह्याला जर सॉल्व्ह केलं, 25 5 125, 25 3 75 आणि हा 0, 30 भागिले 5, 5 1 5, 5 6 30. म्हणजेच किती तास लागणार आहेत, तर 6 तास लागणार आहेत. आता कुठून पुढे 6 तास, जेव्हातून निघाल्या होत्या तिथून. मग सकाळी 6 वाजता निघाल्या होत्या, सकाळी 6 वाजता निघाल्यानंतर 6 तासानंतर ह्या दोन्ही ट्रेन भेटणार आहेत. तर सकाळी 6 वाजल्यापासून 6 तास म्हणजेच कंप्लीट दुपारी 12 वाजता ह्या दोन्ही ट्रेन भेटणार आहेत. धन्यवाद.